जन्म बाईचा खूप घाईचा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बरोबर का नाही? जन्म बाईचा खूप घाईचा असतो. बाईच्या मागं सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत घाई 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 असते. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. शुभ सकाळ सर्वांना. आज आहे पौर्णिमा आणि आज खास विशेष दिवस आहे. आपल्या घरी कोणतरी जेवायला येत आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे डिटेल्स रेसिपी शेअर करीत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला पण खूप आवडेल बरं का. आणि जुन्या जे आठवणी असतात ना ताज्या होतात. असे व्हिडिओमध्ये काही प्रसंग असतात, काही रेसिपी असतात, ते पाहिल्याच्या नंतर जुन्या आठवणी जाग्या होतात आपल्या. बरोबर का नाही? तर बरोबर असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. चला तर सुरुवात करूया. देवपूजा झालेली आहे आणि आज आहे पौर्णिमा. तर पौर्णिमाच्या दिवशी देवीला मळवट भरतात. तर तसं तर शुक्रवार, मंगळवार आणि पौर्णिमा या दिवशी देवीला मळवट भरतात. म्हणजे ज्यांच्या घरचं कुलदैवत देवी आहे ना, त्यांनी हे मळवट भरलंच पाहिजे. मी सुद्धा भरीत असते. आणि आज मळवट भरल्याच्या नंतर रेणुका देवीचा चेहरा बघा किती खुलून आलेला आहे. वरण फोडणी दिलेला आहे आणि इकडं स्वयंपाक करीत होते आणि इकडं पूजा पण झालेली होती. तर स्वयंपाकामध्ये वरण फोडणी दिलेला आहे आणि मस्त वांग्याची भाजी करायची होती झणझणीत. एकदम सिंपल पद्धतीने तेल टाकलेलं आहे. 7-8 लसण पाकळ्या वाटून टाकलेल्या आहेत. त्यानंतर घरचं काळं तिखट मसाला टाकलेला आहे आणि अर्धा किलो इतके वांगे एकदम छान स्वच्छ धुवून चिरून टाकलेले आहेत. आता त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे आणि शिजेल इतकंच पाणी घालायचं आहे. फक्त अंगरसा करायचा आहे, खूप जास्त नाही. आणि याला झाकून ठेवून 5 ते 10 मिनटं शिजून घ्यायचे आहेत. ताजे ताजे वांगे आहेत, फ्रीजला ठेवलेले नाहीत, काही नाही, तेव्हा शिजल्या जातात. कोथिंबीर खूप सारी घातलेली आहे. आता झाकून ठेवून शिजून घ्यायचं आहे. आता इकडं दुसरा गोड मेनू करायचा आहे. आता पाहुणे कोणी आलं ना, आपण असा गोड मेनू करतोच. तर म्हणलं काय करावं, मागच्या पौर्णिमेला तर पुरण घातलेलं होतं, आता या पौर्णिमेला काय करू, चला म्हणलं शिराच करूया. मग छान असं शिरा करीत होते आणि एकदम लक्षात आलं की आपल्याला शिऱ्याच्या वड्या करायच्या आहेत. चला म्हणलं तेच करूया. मग तूप घातलेलं आहे, अर्धी वाटीच्या जवळपास तूप घातलेलं आहे. त्यानंतर 1 वाटीच्या जवळपास रवा घातलेला आहे. रवा जितका पाहिजे तितका घालायचा आहे आणि छान मस्त परतून घ्यायचा आहे. रवा छान वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. लालसर रवा झाला ना, मग त्यामध्येच पाणी टाकायचं आहे. तर मी तर अशा पद्धतीने करते. कोणी कोणी साखरेचं पाणी करून पण टाकतात. आता इकडं गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. गरम पाणी झालं ना, मग हे रवा भाजून झाला की रव्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे. कधीही गरम पाणी घालायचं रव्यामध्ये. पाण्यामध्ये रवा हटायचा नाही. असा जर शिरा केला ना, खूप छान शिरा होतो, मऊ लुसलुशीत. आणि त्यानंतर पाण्यामध्ये 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे आणि शिजून झाल्याच्या नंतर पाहिजे तितकी साखर घातलेली आहे. त्यानंतर 2 चमचे अशी वेलची पूड घातलेली आहे आणि 5 मिनटं शिजून द्यायचं आहे. लगेचच शिजतो. बारीक रवा आहे. एका प्लेटला छान असं तूप लावून ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये वड्या थापायच्या आहेत. माझी आई नाही का, पाहुणे वगैरे आम्हाला पाहायला येत होते ना लग्नाच्या वेळेस, तेव्हा अशा वड्या करायची. म्हणजे आम्हीच करू लागायचं आईला. हे आमचेच हे असायची आयडिया राहायची की कोणी पाहुणे रावणे आल्याच्या नंतर छान असं काहीतरी स्पेशल दिसतं म्हणून आम्ही अशा वड्या थापायचं आणि त्यावरून छान काजू, बदाम, खोबरं टाकायचं, पेरायचं आणि छान असं शिऱ्याच्या वड्याला सजवायचं. असं आमच्या लग्नाच्या वेळेस आम्ही करत होतो. म्हणजे आम्हाला पाहुणे जेव्हा पाहायला येत होते ना तेव्हा. तर मला ही शिऱ्याच्या वड्या करताना खरंच मला पहिली आठवण आली, जुनी म्हणजे माहेरची आठवण आली. तशीच तुम्हाला पण काहीतरी आठवलं असेल, तुम्ही पण कोणी करत होतं का, नक्की कमेंट करून सांगा. मला तर आली आठवण. आता छान असे प्लेन थापून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यावरून खोबरं टाकलेलं आहे आणि एक 5 ते 10 मिनटं थंड करायला ठेवायचं आहे. लगेच वड्या पाडून घ्यायच्या आहेत. एकही वडी मोडत नाही आणि तोंडात टाकताच विरघळते, अशा वड्या होतात. आणि पाहुणे आल्याच्या नंतर जेवायला पण छान वाटतं. स्पेशल दिवस असला ना, त्या दिवशी छान वाटतं असं काहीतरी स्पेशल करायला. बरोबर का नाही? तर मी पण सवाशीण जेवायला येणार आहे म्हणून स्पेशल अशा शिऱ्याच्या वड्या केलेल्या आहेत. तुम्ही पण करता का, नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग शिऱ्याच्या वड्या झालेल्या आहेत
आता मी जे राहिलेले आहे ते काम करून घेते. आता कामं सगळे घरातले कामं करीत करीत इकडं स्वयंपाक पण करत आहे. तर आता मग भज्याचं पीठसुद्धा भिजवलं होतं. पूर्ण स्वयंपाक काय तुमच्यासोबत शेअर केलेला नाही. पोळ्या वगैरे टाकून घेतल्या. म्हणलं भजे आता गरम गरम काढूया, त्यांना जेवायला सांगितले ना त्या टाईमला भजे काढूया. तर बरोबर मी 12 वाजता जेवायला सांगितले होते, पण एकटीला सगळी कामं करायचे म्हणल्याच्या नंतर 12 वाजता. तसा तर निम्मा स्वयंपाक झालेला होता, पण थोडाफार राहिलेला होता. मग 12 पावणे 1ला जेवायला आलेले आहेत त्या सुवासिनबाई. तर भज्याचं पीठ भिजवलेलं होतं, मग त्यामध्ये कांदा चिरून टाकायचा राहिला होता. तर मग मी कांदा चिरून टाकला, 2 कांदे उभे चिरून घेतले आणि त्यामध्ये मिक्स केले आणि मीठ आता टाकलं. कधीही भज्याचं पीठ भिजवलं ना आपण मीठ लगेचच टाकायचं नाही, कारण पिठाला पाणी सुटतं मिठाने. त्यामुळं सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं. मीठ टाकले आणि खायचा सोडा टाकला आणि थोडेच भजे करायचे होते आणि मस्त छोटे छोटे भजे असे काढून घेतले. त्यानंतर मग पापड पण तळायचे होते, पापड पण तळून घेतले. भजे पण छान असे लाल खुसखुशीत भजे झालेले आहेत. तर भज्याच्या पिठामध्ये हिरव्या मिरचीचा ठेसा घातलेला होता मी. खरंच खूप टेस्टी लागतात असे भजे आणि खायला पण छान लागतात. आता पाहुणचार करायचं म्हणलं की भजे कढी हे सगळं येतंच. मग कढी तर केलेली नव्हती, पण वरण भात, वांग्याची भाजी, भजे, शिऱ्याच्या वड्या, पापड अशा पद्धतीचा स्वयंपाक केलेला होता. आणि ज्यांना सांगितलं होतं त्या ताई तर म्हणल्या, ताई का वहिनी एकदम सिंपल स्वयंपाक करा म्हणे. तर मी म्हणलं हो. मग मी भजे वगैरे म्हणलं तर त्या म्हणल्या भजे असतात का वहिनी, तर इतका खूप सारा स्वयंपाक कशाला केला. तर मग मी म्हणलं हो सुवासिन जेव घालायची. आज रेणुका देवीच्या नावाने सुवासिन जेव घालायची होती. तशा मला 11 सुवासिनी म्हणजे 11 पौर्णिमा जेव घालायच्या आहेत आणि 11व्या पौर्णिमेला मग 11 सुवासिनी जेव घालायच्या, असा माझा संकल्प आहे. तर मी मागच्या पौर्णिमेलाच संकल्प केला होता की मी 11 पौर्णिमा 11 सुवासिनी 11 वेळेस जेव घालीन म्हणून. पण ह्या वेळेस काय झालं, मी पौर्णिमा विसरूनच गेले. आणि त्यानंतर मग मी सकाळीच असं मोबाईल बघत बसले तर त्यामध्ये 3 तारखेची पौर्णिमा दाखवली. मग मी लगेचच मोबाईलमध्ये बघितलं तर तारीख 3 होती. मग झटकन कामाला लागले आणि सुहासनीला फोन केला, आज जेवायला या 12-1 वाजेपर्यंत. तर त्या पण म्हणल्या हो येते. मग मी लगेचच स्वयंपाक केला. म्हणलं आता झटकीपट होणारा साधा सिंपल स्वयंपाक हेच असतो. मग मागच्या वेळेस पुरण घातलं होतं, यावेळेस शिरा केलेला आहे. बघू आता पुढच्या पौर्णिमेला वेगळं काहीतरी गोडाचा पदार्थ करूया. तर आता सगळा स्वयंपाक झाला, नैवेद्य भरला, मग देवीची आरती केली. पूजा तर सकाळीच केलेली होती, पण आरती ठेवली होती. नैवेद्य दाखवल्याशिवाय आरती करीत नाही. मग आरती केली आणि त्यानंतर देवीची ओटी पण भरून घेतली. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा आजची पूजा आणि आजची रांगोळी आणि आजचा नैवेद्य. आज मी सवाशीन जेव घालत आहे, कारण मागच्या पौर्णिमेला जेव घातलेली होती आणि ह्याही पौर्णिमेला मला तशा 11 पौर्णिमा जेव घालायच्या आहेत कुलदेवीच्या नावाने. ज्यांना कोणाला कुलदेवीचं म्हणजे हे सन्मान करायचा आहे त्याने कमेंट करून सांगा. मी तुम्हाला कसं करायचं काय नाही ते सांगते आणि हे कशासाठी करायचं ते पण सांगते. आणि खरंच सांगते, मला आज माहिती नव्हतं पौर्णिमा आहे म्हणून. माणसाने जे आपण संकल्प धरला ना ते देव बरोबर पूर्ण करून घेतो बरं का, बरोबर आहे. तर मला वाटलं कालच पौर्णिमा झाली आणि मी म्हटलं मला काही जेव घालणं झालं नाही, कारण मागच्या पौर्णिमेलाच संकल्प केला मी की मी पण 11 पौर्णिमा करीन कुलदेवीच्या नावाने. तर ह्यावेळेस विसरून गेले होते, पण आज पौर्णिमा सकाळी उठल्याबरोबर समजलं की आजच पौर्णिमा आहे. त्याच्यामुळं मग पटापट स्वयंपाक केला, देवपूजा वगैरे केली, उंबराले पण केला, झाडझूड सगळं झालं, स्वयंपाक पूर्ण झाला, फक्त भजे काढायचे राहिलेत. आता ते ज्यांना जेवायला सांगितलं होतं त्यांना या म्हणून सांगितले आणि त्यांना टाकलेल्या चटईवर कोण बसले बघा, दाखवते बघा. सवासणीच्या चटईवर कोण बसले, आमची ही सवाशीन बसली. ए बाब्या बाब्या, इथं बसली, चटई टाकली. इथं रांगोळ काढायची होती म्हणून चटई टाकली तर ती बसली. सकाळपासून काय बोलणं झालं नाही, फक्त जे काही बनवलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करीत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर देवीला आज मळवट भरलाय, खूप छान दिसायला. ज्यांचं कोणाचं देवी कुलदैवत आहे ना त्यांनी मळवट भरायला पाहिजे. चला खूप लांब होतोय व्हिडिओ.
मग देवीची ओटी भरून घेतली, त्यानंतर तुमच्यासोबत थोडंसं बोलले आणि आज खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि देवीचा चेहरा बघितलं ना असं वाटत होतं खरंच खूप सुंदर देवीचा चेहरा दिसत होता. तुम्ही सांगा कसा दिसत आहे. आता खाली देवघरातली जे देवीचा फोटो आहे ना तिथं नैवेद्य दाखवलेला आहे आणि वरती जे फोटो ठेवलेला आहे तिथं ओटी भरलेली आहे. चला तर मग सिंपल पद्धतीने ओटी भरलेली आहे आणि सुवासिनी जेवायला आलेली आहे, तर त्यांना पण जेवायला वाढलेलं आहे आणि त्यांच्या ताटाच्या त्यांच्या समोरच आमची जिम्मी बसलेली आहे. आमच्या जिम्मीला घरी कोणी आलं ना खरंच खूप कौतुक वाटतं, तिला लय मस्त वाटतं बरं. ती त्या माणसाला सोडतच नाही, त्यांच्याजवळच बसली. आणि मला तर आज वाटत होतं की माझ्या रेणुका मातेला दृष्टच होते काय की माझी इतकी सुंदर दिसू लागली रेणुका देवी. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर काय बाब्या नवीन असाल तर सबस्क्राईब गावाची कोणी आलं ना सोडित नाही ती करा. बघा कशी बसलेली आहे सुवासनीच्या पुढे. हा मग त्यांच्या नाही कोणी समोर आलेला बसलेली आवडते होती आणि हे होता कोणी माझा घरात आलेले संकल्प की मी ते 11 राजू का काल माझी काल उचलली त्याच्या आणि जवळ मी बसली होती विसरले. चिटकून ते पण जाऊ देवालाच काळजी असते, बसली आपण बघा जे संकल्प करतो ना ते देव पूर्ण करून घेतो. माझ्या रेणुका देवीने गोड पूर्ण तर लय करून आवडते घेतलेलं आहे. बघूया आता मकर संक्रांती झाल्याच्या नंतर मला माहूरला पण जायचं आहे. माहूरची रेणुका देवी आहे माझं कुलदैवत आहे आणि खरंच खूप छान वाटतं मला. करायचं आता हिवाळ्याचं म्हणलं करावं. देवीला माहूरला जाणार आहे. हो ना, हो ना. चला आता व्हिडिओ खाते कसा आमच्या वाटला सदीला आवडते, नक्की आमच्यात सांगा. कोणी नवीन खाईना. असाल तर फॉलो शेअर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी